अंबिका, तुझ्यासमोर अनेक पर्याय होते, त्यातला तू एक निवडलास. आता याचा परिणाम काय होईल हे तुला कळेल. एखादं फळ निवडलं की त्या फळाच्यात काय दडलंय हे ते फळ सोलल्यावरच कळतं. स्वामी देवा, तिने मनापासून निर्णय घेतला. तिचा हेतू चुकीचा नव्हता. ज्यांच्यामुळे तू हा निर्णय घेतलाय त्यांनाही त्यांच्या कर्माची फळं भोगावीच लागणार. हे काय, इतकी वाळवी? एका दिवसात इतकी वाळवी कशी वाढू शकते? ही घ्या. राजेसाहेबांनी तुमची चित्र परत पाठवली आहे. का? त्यांच्या मनासारखं एकही चित्र तुम्ही काढलेलं नाही. आणि हा चाबूक? एवढी चित्र खराब काढून पण राजासाहेबांनी तुम्हाला माफ केले. त्यांचं असं म्हणणं आहे की यापुढे तुम्ही एक जरी चित्र खराब काढलं तर ते विसरतील की तुम्ही राज चित्रकार आहात. जेवढे चित्र तुमची चुकतील तेवढे तुम्हाला चापकाचे फटके मिळतील. हा चाबूक त्यांनी इथं ठेवायला लाव. येतो. बाबा, बाबा चुकलं माझं. हे 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 मला पेलू शकणार नाही. बाबा, आता आधीसारखे तुम्हीही चित्र काढू शकत नाही. माझ्याही कलेला मर्यादा आहे. आपण अंबिकेला गळ घातली असती तर, म्हणजे किमान तिने काढलेली चित्र मी राजेसाहेबांकडे सादर केली असती. मग आता आपण जाऊया ना तिच्याकडे आणि सांगूया तिला. हो, चला बाबा. शिव शंकर शंभो. अंबिका तुझ्याकडे चित्र काढणार नाही. स्वामी, चित्रकलेतला गुरु म्हणून तू तिच्यावर अन्याय होऊ दिलास, पण तिच्या खऱ्या आयुष्यात गुरु म्हणून आम्ही तिच्यावर कधी अन्याय होऊ देणार नाही. ही वाळवी दिसते का? ही कोण काढणार? स्वामी, घर माझंच आहे, मीच काढणार. हो ना? ज्याप्रमाणे ही लागलेली वाळवी स्वतःची स्वतः काढावी लागते ना, त्याचप्रमाणे जर पुत्र चुकत असेल तर त्याला योग्य मार्गावर आणणं एका पित्याचं कर्तव्य असतं. आणि जोपर्यंत तू हे कर्तव्य पार पाडत नाहीस तोपर्यंत ही वाळवी जाणार नाही. घराला लागलेली वाळवी ही तेच दाखवण्याकरता आहे. म्हणजे हे सगळं माझ्यामुळे? अहो, गुरु भेटल्याचं समाधान आहे आणि गुरुदक्षिणा दिल्याचं सुद्धा, पण तरी सुद्धा मनात काहीतरी टोचतंय. हो, काय? मला असं वाटतंय की आपण स्वामींच्या बाबतीत चुकतोय आणि राजेसाहेबांना सुद्धा फसवतोय. मलाही तसंच वाटत होतं, पण आपल्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ते तुझे गुरु आहेत म्हणून तू त्यांच्या शब्दाला मान दिलास. कधी कधी योग्य आणि अयोग्य याच्यामध्ये उभं राहतं ते कर्तव्य असतं आणि मन दुभंगतं. अंबिका,
काय झालं अंबिका? ते बाळ, त्याच्या चेहऱ्यावर काळा रंग. अंबिका, अगं कुठे आहे काय? अगं अंबिका, तू अजून काहीच रेखाटलं नाहीये. तुला असं स्वप्न पडत होतं ना? आता जागेपणी पण भास व्हायला लागले. हो, पण मला असे भास का होत असतील? यामागे काही संकेत असेल का? स्वामी मी चुकलो. पिता म्हणून चुकलो आणि गुरु म्हणूनही चुकलो. शिष्यावर अन्याय केला मी. मायेच्या भरात विवेक हरपला स्वामी, क्षमा करा. शिष्याचा उपयोग करून घेतो तो गुरु नसतो. खरा गुरु तो असतो जो शिष्याचं रक्षण करतो. हे काय? मी हे चित्र काढलेलं नाहीये. हे आपोआप कसं उमटतंय? हे संकेत आहेत. ते बघ. स्वामी, यमाची सावली म्हणजे कोणाचा तरी मृत्यू समीप. आत्ताही कुणाचा तरी मृत्यू समीप आलाय. कुणाचा? मुकुंदचा. पण हे कसं शक्य आहे? माझं आयुष्य आता तर सुरू झालंय. आणि इतकं कमी आयुष्य असूच शकत नाही. गोवर्धन, अरे तू कुणाच्या तरी वाट्याचं काढून मुकुंदला दिलंस ना, मग आम्ही गुरु आहोत. कुणीतरी आमच्याकडे काही मागितला, आम्ही मुकुंदच्या वाट्याचं काढून त्या व्यक्तीला दिला. हा अन्याय आहे स्वामी, हा अन्याय आहे. हो, जर गोवर्धन अंबिकावर अन्याय करू शकतो तर आम्ही मुकुंदवर अन्याय करू शकतो. नको नको स्वामी, ही अशी शिक्षा नका देऊ. आम्ही चूक सुधारतो स्वामी. लक्षात ठेव, अंबिकावर अन्याय होऊ देऊ नकोस. शिवशंकर शंभा. नाही नाही, हे सगळं थांबवायलाच हवं. मुकुंदा, अरे खोटेपणाने घेतलेलं श्रेय कधीच टिकत नाही. आता चूक सुधारली तर स्वामी माफ करतील. बस, मी अजिबात ऐकून घेणार नाही. म्हणजे पोकळ उपदेश मला अजिबात ऐकायचे नाहीये. नाही नाही, माझा निर्णय झालेला आहे. मी राजेसाहेबांकडे जाऊन सगळं खरं सांगणार आहे. खबरदार, एक पाऊल जरी पुढे टाकलं तर. मुकुंदा, ही कुठली पद्धत आहे वडिलांशी बोलायची? हे फक्त स्वामींचा आदेश पाळतायत. मी तुमचं काही एक ऐकून घेणार नाहीये. तुम्ही कुठेही जायचं नाही. तुम्ही चला माझ्याबरोबर. तुम्ही चला. मुकुंदा, मुकुंदा, अरे काय करतोस तू? गप्प बसा. इथून पुढे तुम्ही याच खोलीत राहायचं. मुकुंदा, अरे आई बापाशी कोणी असं वागतं का रे? बाळा, अरे आम्हाला राजेसाहेबांकडे जाऊ देत. आम्ही तुझं वाईट करायला नाही निघालोय. हे बघा, आमचं आयुष्य आम्ही कोणालाही उद्ध्वस्त करू देणार नाही. तुम्हालाही नाही. अरे मुकुंदा, आई बाप आयुष्य उद्ध्वस्त करत नाही रे. आम्ही तुझं आयुष्य सावरायला निघालो आहोत. मुकुंदा,
तुम्ही हट्ट सोडणार नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला बाहेर येऊ देणार नाही. अरे पण आज चूक सुधारली नाहीस तर उद्या वेळ मिळणार नाही बाळा. मुकुंदा, धर्म न्याय स्वामी, आता आम्ही तुमचं काहीही ऐकणार नाही. आणि आता आम्ही आमच्या भविष्याचा निर्णय घेऊ. स्वामी, हे दिवस बघायला मिळतील असं वाटलं नव्हतं. ज्याच्यासाठी सगळं केलं त्यानेच ज्या लेखाची चूक पाठीशी घातली त्याच लेखाने खोलीत कैद करून ठेवलं. पती पुत्र प्रेम माणसाला अंध करतं आणि अंधत्व माणसाला विवेक विसरायला लावतं. अंबिकावर अन्याय करायला नको होता. तुझं मन किती स्वच्छ आहे. बघ ना, सगळं सुरळीत चाललं होतं. कला, प्रतिष्ठा, मान सगळं. आणि हे सगळं काय घडलं? कोणती अशी मोठी चूक झाली की हे सगळं घडलं? घराला वाळवी लागली, सतसत विवेक बुद्धीला गंज चढला आणि मुलगा हाताबाहेर गेला. स्वामींनी सांगितलं होतं, कर्तव्य टाळलं तर परिणाम भोगावे लागतील. बरोबर आहे तुझं. हे सगळं आपल्या दुर्बलतेचा परिणाम आहे. नाही, पण अजूनही वेळ गेलेली नाही. सत्याला कैद करता येत नाही. ते त्याचा मार्ग शोधून बाहेर पडतात. स्वामी, स्वामी, आता तुम्हीच आम्हाला वाचवा. हे तुमच्या कर्माचं फळ आहे. भूतकाळात केलेल्या पापांचा परिणाम. तुम्ही जेव्हा वाईट कर्म करतात तेव्हा तुम्हाला वाटतं कोणी पाहत नाहीये, पण काळ सगळ्याचा साक्षीदार असतो. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अहो, हे बघा काय होतंय. हे तुमच्या कर्माचं फळ आहे. भूतकाळात तुम्ही केलेल्या पापाचा परिणाम आहे. ही स्वामींची लीला आहे. आपण प्रश्न विचारला आणि उत्तर इथे उमटलंय. हो, आपण विचारत होतो ना, आयुष्यात सगळं सुरळीत चाललं असताना हे सगळं काय घडतंय? पण स्वामी आपल्या कुठल्या कर्माबद्दल बोलतायत? आपण असं कुठलं मोठं पाप केलंय? भूतकाळातलं कोणतं पाप? आपण मुकुंदाला पाठीशी घालून अंबिकेवर अन्याय केला हेच का? की अजून काही वेगळं? आपण कुणाचं मन दुखावलंय का? की कुणाचा हक्क मारलाय? चूक गंभीर आहे. अहो, मुकुंद चुकीचाच आहे, पण चूक घडून गेली आहे आणि आपण आता ती सुधारायला गेलो तर आपण आपल्याच मुलाच्या सुखाला मुकू. मुकुंदाचं गुपित तू गुपितच ठेवावा. गुरुदक्षिणा हीच. आणि जोपर्यंत तू हे कर्तव्य पार पडत नाहीस तोपर्यंत ही वाळवी जाणार नाही. आपण कर्माचं फळ भोगतोय. आपण जे आज भोगतोय ते कदाचित फक्त मुकुंदच्या कर्माचं फळ नाही, आपल्या सुद्धा कर्माचं फळ असेल. आपण जर त्याला वेळीच थांबवलं असतं तर आज ही वेळच आली नसती. स्वामी संकेत देत आहेत. आनंदी, आता जर आपण आपली चूक सुधारली नाही ना तर याचे परिणाम आणखी भीषण होतील.
निर्दोष जीव ज्याचं कोणाशी काही वैर नाही, ज्याचं अस्तित्व शुद्ध आहे. शिव शंकर शंभो. हे ते चित्र हे काय होत आहे? कसं आठवलं का तुम्हाला तुमचं पाप? आनंदी आपण पण कोणतं पाप केलं होतं? मलाही नाही कळते हो. स्वामी कोणत्या पापाबद्दल बोलतायत? शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी या चित्रफलकावर जे उमटलं त्याचं कारण काय? आम्ही असं कोणतं पाप केलंय? आमच्या हातून असं काय घडलंय की त्याची सावली आजही आमच्यावर आहे? अजूनही आठवत नाही का? लग्नाला अनेक वर्ष आली होती, पण संतती सुख नव्हतं. औषध, नवस, पूजा अर्चा, सिद्ध पुरुष सगळं करून झालं, पण तरी त्याचा काही उपयोग झाला नव्हता. हो स्वामी, आठवतंय ना, त्या काळात आम्ही पूर्णपणे खचून गेलो होतो. त्यावेळी एका सिद्ध पुरुषाने आम्हाला सांगितलं होतं की एक मुलगी दत्तक घ्या, तिच्या पायगुणाने तुमची कूस उजवेल. हो, तो सल्ला दैवीच होता, कारण जिथे करुणा असते तिथे कृपा अवतरते. हो स्वामी, शेवटचा उपाय म्हणून आम्ही एक मुलगी दत्तक घेतली आणि वर्षभरातच आणि त्या सिद्ध पुरुषाचा सल्ला खरा ठरला. आणि त्या मुलीच्या पायगुणाने माझी कूस उजवली. मी आई होणार असल्याचं कळलं आणि त्या दिवसापासून मी हिचे लाड पुरवू लागलो. हिची प्रत्येक हौस, हिची प्रत्येक इच्छा जपू लागलो. आनंदी, हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. सुका मेवा आणि हलवायला सांगून खास तुझ्यासाठी साजूक तुपातले लाडू आणले आहेत. हे घे. अहो एवढं काय? पण आता काळजी घ्यायला हवी. हा हो ना, काळजी घ्यायला हवी म्हणूनच म्हटलं हे लाडू खा. माझी खूप काळजी घ्यायला लागले होते हे. मी थोडीशी थकले तरीही खूप घाबरायचे. माझ्या चेहऱ्यावरची रेगही वाचायचे. आणि एक दिवस बोल आनंदी, सत्य अर्धवट सांगितलं की वेदना वाढते. बोल. स्वामी, एक दिवस सगळं बदललं. अरे, ही का रडायला लागली आहे? अहो, नुसती रडत असते ही. जरा म्हणून मला आराम मिळत नाही. माझा सगळा वेळ हिच्यातच जातो. अगं, आत्ता खेळत होती, आता रडायला लागली. हिचं ना काही कळतच नाही. अहो, मी काय म्हणते, मला आता गर्भारपणाची चाहूल लागलीये. आता आपलं स्वतःचं मूल येणार आहे. पण का कुणाच ठाऊक आता ही परक्याची मुलगी नकोशी झाली आहे आपल्या आयुष्यात. ज्या मुलीच्या पायगुणाने माझ्या आयुष्यात आनंद आला, तीच मुलगी मला फरकी वाटू लागली. स्वामी, आणि माझी पण त्या मुलीकडे पाहण्याची दृष्टी बदलली. आधी ती मला माझं भाग्य वाटायची आणि नंतर ती मला माझी फक्त जबाबदारी वाटू लागली. मी ही चूक केली स्वामी.
आई होण्याच्या आनंदात मी आई असण्याचं कर्तव्यच विसरले. देवाने कृपा केली, पण तुम्ही त्या कृपेला जीवनाचं केवळ एक साधन मानलं, पण कृपा मात्र विसरलात. काय रे, मुलीला दत्तक घेतलं तेव्हा ती तुमची होती, आणि तुम्हाला मुलगा झाला तर ती लगेच परकी झाली का? खरं आहे स्वामी, पुत्र मोहाने आम्ही अंध झालो. आज तुमच्या समोर जो प्रश्न उभा आहे त्या दिवसाचं फळ आहे. देवाने कृपा केली, पण तुम्ही त्या कृपेला जीवनाचं केवळ एक साधन मानलं, पण कृपा मात्र विसरलात. काय रे, मुलीला दत्तक घेतलं तेव्हा ती तुमची होती, आणि तुम्हाला मुलगा झाला तर ती लगेच परकी झाली का? खरं आहे स्वामी, पुत्र मोहाने आम्ही अंध झालो. आज तुमच्या समोर जो प्रश्न उभा आहे त्या दिवसाचं फळ आहे. आमचं मूल येणार हे कळल्यावर आम्ही बदललो. आनंदाच्या भरात आम्ही स्वार्थी झालो, आणि त्या निरागस मुलीकडे पाहण्याची आमची दृष्टीच बदलली. आता आपलं स्वतःचं मूल येणार आहे. आपल्या रक्ताचं, आपल्या वंशाचं. नाव, घर, संपत्ती, पैसा सगळं काही त्याचंच असणार आहे. अगं, हिला पण आपणच आणली ना घरी, देवाची कृपा मानून. देवाची कृपा होती म्हणूनच आता आपलं स्वतःचं मूल येत आहे. ही तर फक्त साधन होती. म्हणजे आता आपलं घर आपल्यासाठीच. परक्याला ठेवून आपल्याच मुलाच्या हक्कावर सावली कशाला टाकायची? आणि त्या रात्री आम्ही ठरवलं त्या मुलीला आमच्या आयुष्यातून कायमचं दूर करायचं. मीच पुढाकार घेतला, आणि त्या निरागस जीवाला अंधाऱ्या जंगलात सोडून मी निघून आलो. स्वामी आम्हाला माफ करा. आमच्या हातून खूप मोठी चूक झाली. गोवर्धन, तुम्ही तुमच्या स्वार्थाकरता त्या लहानग्या जीवावर अन्याय केला. ह्या रात्री तिच्या डोळ्यात प्रश्न होते. आई, मी काय चूक केली आहे? असा निशब्द सवाल तिचे डोळे करत होते. पण मी मात्र त्या डोळ्यांकडे पाहायलाही धजावले नाही. त्या रात्री तुम्ही केवळ एका मुलीला दूर केलं नाही, तर तुमच्यातली करुणाही दूर केली. स्वामी आम्ही पाप केलं. स्वार्थाच्या आहारी जाऊन आम्ही निरागसतेचा बळी घेतला. हा काळा रंग दिसतोय का? हा काळा रंग त्या रात्रीचा परिणाम आहे. ज्या क्षणी तुम्ही त्या मुलीला दुरावलं, त्या क्षणी तुम्ही तुमच्या कर्मावर काळा डाग लावून घेतला. आता काय करायचं आम्ही स्वामी? हा डाग कसा पुसायचा? डाग पुसला जाऊ शकत नाही, तो केवळ प्रायश्चित्ताने धुतला जाऊ शकतो. जिला दूर केलाय तिला तिचा न्याय परत द्या. स्वामी आम्हाला क्षमा करा. आता आम्ही काय करावं, उपाय सांगा. लक्षात ठेव, जोपर्यंत तुम्ही तिला न्याय देत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यातलं संकट टळणार नाही. पण ती मुलगी आम्हाला सापडणार कुठे स्वामी? ती स्वतःहून तुमच्याकडे येईल. शिवारी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.
वाचवा वाचवा अंबिका. गुरुवर्या अंबिका, काय झालं? पुन्हा भयानक स्वप्न पाहिलंस का? हो, पण हे स्वप्न वेगळं होतं. म्हणजे? मला दिसलं की एका माणसाला एका खोलीत बांधून ठेवलंय. तो माणूस सुटण्यासाठी खूप धडपड करतोय, मदतीसाठी आर्तपणे बघतोय. आधी मला चेहरा दिसला नाही, पण नंतर दिसलं की तो चेहरा गोवर्धन गुरुवर्यांचा होता. काय? गोवर्धन गुरुवर्य? हो, कदाचित तू त्यांचा विचार करत झोपली असशील. ते आत्ताच भेटून गेलेत ना आपल्याला, आणि त्यांचा मुलगा त्यांच्याशी चुकीचं वागतोय हे तुझ्या मनाला फार लागलंय, म्हणून असं स्वप्न पडलं असेल. नाही, हे काहीतरी वेगळंच आहे. मला असं वाटतंय की ते आपल्याला मदतीसाठी बोलवतायत. ते बोलतायत की अंबिका, मला वाचव. अंबिका, अगं स्वप्न आहे हे, मनाचे खेळ असतात असे. असतील हो, पण मला थोडं हे विचित्रच वाटतंय. मला वाटतंय की ह्या स्वप्नांमागे काहीतरी संकेत आहे. कदाचित स्वामींनीच तर नाही ना असं केलं की गोवर्धन गुरुवर्यांना तुम्ही भेटायला जा, त्यांना तुमची गरज आहे. कधी कधी देव शब्दाने नाही हो, तर स्वप्नामार्गे संकेताद्वारे बोलतो. बरं ठीक आहे, आता खूप रात्र झाली, आता जाणं योग्य वाटणार नाही. आपण सकाळी जाऊया. आता तू शांत झोप. अहो, झोप. अंबिका, चल. कुठे? तू अशी रात्रभर विचार करत बसण्यापेक्षा आपण जाऊया आणि बघूया. जर हा संकेत असेल तर दुर्लक्ष करणं चुकीचं ठरेल. हो ना, मला सुद्धा हेच वाटतंय की आपली त्यांना गरज आहे. हो, कधी कधी उशिरा पोहोचणं ही पाप ठरतं. चल. स्वामी देवा, होलिका दहन तर उद्या आहे. तुम्ही आत्ताच का लाकडं गोळा करताय? आम्ही फक्त होलिका दहनाची नाही तर अनेक गोष्टींची तयारी करतो. होलिका दहनाच्या दिवशी आम्हाला अनेक लोकांना उपदेश द्यायचे आहेत. काहींना धडा शिकवायचा आहे, तर काहींचा उद्धार करायचा आहे. उद्धार आणि धडा एकाच वेळेला? शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हे सगळं काय होऊन बसलं? स्वामी, आमचं चुकलं. खरंच आम्ही खूप मोठी चूक केली, पण आता तुम्ही आम्हाला यातून वाचवा. आम्ही आरडाओरडा केला नाही, कुणाला मदतीला बोलवलं नाही, कारण मुकुंदाने आम्हाला या खोलीत कोंडून ठेवलंय हे जर गावात कळलं तर आमची नाचक्की होईल. घराचं नाव, प्रतिष्ठा म्हणून आम्ही गप्प बसलो. पण आमचं गप्प बसणंच आमचा सगळ्यात मोठा अपराध झाला. कारण अन्याय सहन करणं म्हणजेच अन्यायाला संमती देणं. स्वामी आता धावून या आणि आम्हाला यातून सोडवा. गुरुवर्य, काही झालंय का? तुम्हा दोघांना स्वामीने पाठवलं ना? स्वामींनी नाही. अहो, पण झालं काय? मुकुंदाने आम्हाला या खोलीत कोंडून ठेवलंय. बाहेर लोकांना कळू नये म्हणून आम्ही दोघं गप्पा बसलो होतो. म्हणजे ते स्वप्न?
स्वप्न? कसलं स्वप्न? आणि एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करताय? मला एक स्वप्न पडलं. त्यात दिसलं की तुम्हाला बांधून ठेवलंय आणि तुम्ही मदतीसाठी खूप धडपडताय. आधी चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण जेव्हा दिसला तेव्हा कळलं की ते तुम्हीच आहात. तरी आम्हाला वाटलंच की हा कसला तरी संकेत आहे, म्हणून आम्ही लगेच आलो. स्वामींचीच कृपा आहे, त्यानेच तुम्हाला इकडे येण्याची बुद्धी दिली. बरं झालं तुम्ही इथे आलात. आता आम्हाला इथून बाहेर काढा. राजेसाहेबांकडे जायचंय आणि त्यांना सगळं खरं खरं सांगायचंय. मुकुंद आणि सरस्वती आता झोपली असतील, हीच योग्य संधी आहे. चला आपण लवकर जाऊ आणि राजेसाहेबांना सगळं खरं सांगू. गुरुवर्य, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत. हो, आज जे काही सत्य आहे ना ते सगळं बाहेर येणार. स्वामी, स्वामी तुमचे मनापासून आभार. बाळा, तू आमच्या मदतीला धावून आलीस, पण आम्ही मात्र तुझ्यासोबत. अंबिका, मला माफ कर. गुरु दक्षिणा म्हणून मी तुझ्याकडून एक वचन घेतलं होतं, पण आता मी तुला त्या वचनातून मुक्त करत आहे. पापाचं ओझं गुरु दक्षिणा असूच शकत नाही. गुरुवर्य, अंबिका, मला असं वाटतं आपण जास्त वेळ थांबणं योग्य नाही. चला निघायला हवं. हो. थांबा. तुमची हिंमत कशी झाली माझ्या घरात घुसण्याची? तुम्हाला काय वाटलं आम्ही झोपलोय आणि तुम्ही संधी साधून माझ्या आई वडिलांना राजेसाहेबांकडे घेऊन जाल? पण दुर्दैव आहे तुमचं, आम्ही जागेच होतो. आणि मुख्य दरवाजाचा जेव्हा आवाज आला तेव्हाच पाहिलं आम्ही तुम्हाला आत येताना. मुकुंदा, अरे आम्हाला जाऊ दे. तू चुकीचं वागतोयस. सत्य लपवून काहीही साध्य होणार नाहीये. गप्प बसा. मी माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही हे आधीच सांगितलंय तुम्हाला. तुम्हाला तुमची नाचक्की झालेली चालणार असेल, पण मी माझी बेआबरू होऊ देणार नाही. आणि तुम्ही दोघे मध्यरात्री माझ्या घरात शिरलाय. तुम्हाला दोघांना चोर ठरवून तुरुंगवास भोगायला लावेल. आत्ताच्या आत्ता शिपायांना बोलवेल इथे, कळलं? निघा. आणि तुझे हे गुरुवर्य आहेत, यांना मी कोंडून ठेवलंय. तू वेळचे वेळी नियमितपणे मला चित्र काढून देत जा, नाहीतर यांचे खूप हाल होतील. तुझी ती चित्र मी माझी चित्र म्हणून राजेसाहेबांकडे सादर करणार आहे. कळलं? निघा आता. मुकुंद भाऊ, तुमचं पाप हे जास्त काळ टिकणार नाहीये. एक ना एक दिवस लोकांसमोर येईलच. गप्प बस. जर तोंडातून एक शब्द जरी काढलास ना तर जीव घेऊ आम्ही तुमचा. लक्षात ठेव. जा, पण लक्षात ठेवा, इथून सत्य बाहेर जाणार नाही. कळलं? अंबिका, चल. स्वामी, आम्हाला आमची चूक कळली आहे. आता आता आम्हाला प्रायश्चित्त करू दे. प्रायश्चित्ताचा मार्ग दाखवा.
अहो मला आता हे सहन होत नाहीये. अहो ते मुकुंद भाऊ त्यांनी गुरुवर्यांना खोलीत कोंडून ठेवलंय, त्यांच्यावर अत्याचार करतायत आणि आपण काहीच करू शकत नाही आहोत. या उलट मलाच माझ्या चित्रांचा पुरवठा करावा लागतोय त्यांना. अहो माझ्या कलेचा ते स्वार्थासाठी उपयोग करून घेतायत. हे असंच असतं, सत्य गप्प बसलं की असत्य माजतं. अंबिका, अगं मला सगळं कळतंय, पण उतावीळपणाने काय बिघडू नये ना म्हणून आपण तिथून निघून आलो. अंबिका, ते बघ. ते बघा चित्रात स्वामी दिसतायत. स्वामी, अहो गुरुवर्यांवर अन्याय होतोय आणि आम्ही असहाय्य आहोत. असहाय्य नाहीस तू. आता तुला स्वतःची भूमिका घ्यावी लागेल. मुकुंदच्या अन्यायातून स्वतःची सुटका करावी लागेल आणि गोवर्धनची, जो सत्याची कास धरतो त्याने परिणामांची चिंता करू नये. म्हणजे आम्ही पुढे पाऊल टाकलं पाहिजे. भीतीतून मुक्त व्हा. सत्यासाठी उभं राहणं हीच खरी भक्ती आहे. भक्ती म्हणजे केवळ नम्रता नाही, धैर्य सुद्धा आहे. अहो हे संकेत आहे, आता थांबून चालणार नाही. हो, आपण राजे साहेबांकडे जाऊया आणि त्यांना सगळं सत्य सांगूया. तेच मुकुंद भाऊचा बंदोबस्त करतील. हो, आता सत्यासाठी उभं राहावंच लागेल. राजे साहेब, आपण आम्हाला इथे बोलवण्यामागचं कारण? मुकुंद, अंबिका आणि निरंजनने आम्हाला सत्य काय ते सांगितलंय. तू जे चित्र आम्हाला दिलंस त्याविषयीचं सत्य आम्हाला समजलं आणि त्यानंतरचा घटनाक्रमही आमच्या निदर्शनास आलाय. राजे साहेब, हे सगळं खोटं आहे. ही कोण कुठली मुलगी? तिच्या चित्रावर मी मोठा होणार? राजेसाहेब, मी या राज्याचे थोर राजचित्रकार गोवर्धन यांचा मुलगा. त्यांची कला वारस म्हणून माझ्या रक्तात आहे. आता तुम्हीच ठरवा की खरा कलाकार कोण. महाराज, गोवर्धन राव हे राजचित्रकार आहे, त्यामुळं त्यांच्या मुलांच्या अंगात ही कला असणं हे स्वाभाविकच आहे. त्यांना चित्र चोरायची गरज पडेल असं वाटत नाही. राजेसाहेब, अहो ते खोटं बोलताय. ते चित्र मीच काढलंय आणि आमच्या डोळ्यांसमोर त्यांनी हे चित्र. खोटं. स्वतः नाव कमवण्यासाठी आमच्यावर आरोप करतेस, तेही राजे साहेबांसमोर. हे धाडस. राजेसाहेब, अहो मी खरंच सांगते. अहो त्या दिवशी ते औषध घेण्यासाठी आमच्या घरी आले होते आणि अहो, हे कधी झालं? ह्या खोटं बोलतायत. राजेसाहेब खरंच ऐका. अंबिका, अगं शांत हो. राजे साहेबांसमोर असं वाद घालणं योग्य नाही. पण शांत हो. राजेसाहेब, माफ करा, पण हे सर्व आरोप निराधार आहेत. मी माझ्या बाबांना, म्हणजे या राज्याचे थोर राजचित्रकार आणि यांच्या म्हणण्यानुसार यांचे गुरुवर्य यांना साक्ष द्यायला इथे घेऊन ये. त्यांच्या साक्षीवर तरी तुम्ही विश्वास ठेवाल म्हणजे विनंती आहे. शिवशंकर शंभा. फक्त बोला चालेल, विश्वास कशाला. आज होळी पौर्णिमेचा दिवस आहे. सत्य आणि असत्याची परीक्षा घेण्याचा योग्य दिवस. या दोघांनाही स्थानावर येऊ द्या. सर्वांसमोर आमचं चित्र काढू द्या. काय खरं आणि काय खोटं हे सर्वांसमोर आहे.
जशी आपली आज्ञा स्वामी. आम्ही जाहीर करतो, आज होळी पौर्णिमेच्या निमित्ताने स्वामी स्थानावर अंबिका आणि मुकुंद हे दोघेही स्वामींचं चित्र रेखाटतात. निर्णय सर्वांसमक्ष होईल. बंद दाराआड निर्णय होणार नाही. आजची संध्याकाळ ही केवळ चित्रकलेची नसेल, तर धर्म आणि अधर्माच्या संग्रामाची असेल. आम्ही जाहीर करतो, आज होळी पौर्णिमेच्या निमित्ताने स्वामी स्थानावर अंबिका आणि मुकुंद हे दोघेही स्वामींचं चित्र रेखाटतात. निर्णय सर्वांसमक्ष होईल. बंद दाराआड निर्णय होणार नाही. आजची संध्याकाळ ही केवळ चित्रकलेची नसेल, तर धर्म आणि अधर्माच्या संग्रामाची असेल. अहो आता काय करणार तुम्ही? तुम्ही ते चित्र काढलं नव्हतं हे आपल्या दोघांनाही माहिती आहे. जर तसंच्या तसंच तुम्ही चित्र काढू शकला नाही तर आपण हारलो. ही अशी परीक्षा घेतली जाईल मी विचारच केला नव्हता. खरंच स्वामींनी आपल्याला गोत्यात आणलं. नाही, मी हार मानणार नाही. माझं राजचित्रकाराचं पद मी अबाधित ठेवीन. पण कसं? हे तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही हे चित्र काढू शकणार नाहीत. एकच चित्र काढायचंय ना. मी कदाचित तिच्या इतका उत्तम चित्रकार नसेल, पण तिच्या चित्राची नक्कल मी उत्तम करू शकतो. नक्कल? हो, मी इतका सराव करेन, हुबेहूब त्याच रेषा, ती चावली, तेच रंग. कुणी ओळखूच शकणार नाही की ती नक्कल आहे. जिंकायचं असेल तर भावना नाही, तर तंत्र महत्वाचं. पण स्वामी ओळखणार नाहीत. स्वामीच काय, कोणीच ओळखू शकणार नाही. कोण उजवा आणि कोण डावा. चित्र जर सारखं असेल तर फरक कसा कळणार? आता वेळ वाया घालून चालणार नाही. रंग, रेषा, हुबेहूब सगळं सारखं. आता आपल्याला जिंकायलाच हवं. पराभव हा शब्दच माझ्या आयुष्यात नाही. आत्ता सरावाला लागायला हवं. चला. स्वामी देवा, सगळी तयारी झालीये. आज होलिका दहन आहे. आज फक्त लाकूड जळणार नाही, तर सत्य आणि असत्याची परीक्षा होणार. अंबिका, मुकुंद, तुम्ही दोघांनी आज आमच्या सर्वांसमोर चित्र काढायचं. करा सुरुवात. श्री स्वामी समर्थ. तेव्हा आज जर यांचं बिंग फुटलं तर मी सगळं गमावून बसू. अहो आज तुम्ही दिवसभर सराव केलाय, त्यामुळे आत्मविश्वासाने सुरुवात करा. मुकुंद, तुझ्या खोट्यापणाची साक्ष तू काढलेलं चित्र दे. आणि तू कुणाला कोंडून ठेवलायस हेही समोर आहे.
आज अग्नी निर्णय देईल. जे सत्य आहे ते उजळून निघेल आणि जे असत्य आहे त्याची राख होईल. गोवर्धना, अरे तुम्ही अरे मित्रा, नृसिंहभान अगदी योग्य वेळी धावून आलास बरं. हे बघ, मी योग्य वेळ योग्य ठिकाणी येतोच. आता मुकुंदच्या अत्याचाराची वेळ संपली आहे. त्याच्या शिक्षेचा काळ सुरू होणार आहे. पण त्याकरता तुम्हा दोघांना साक्ष द्यावी लागेल. पण भाऊजी, त्यासाठी आम्ही पात्र आहोत का? हे बघ, पश्चात्तापाने मन शुद्ध होता. पश्चात्ताप हीच प्रायश्चित्ताची पहिली पायरी आहे. तुम्ही दोघांनी अंबिकाला न्याय देण्याची तयारी दाखवली. तुमच्या मुलाला सुधारण्याची तयारी दाखवली. म्हणून ही दारं उघडली. तुम्ही दोघं आता ताबडतोब स्वामी स्थानावर जा आणि सगळ्यांसमोर काय ते खरं सांगून टाका. जा. बर. अहो, ते बघा, वाळवी निघून गेलीये. हो ना, सगळी नाहीशी झाली. वाळवी घराला नव्हतीच. वाळवी तुमच्या विवेकाला होती. विवेक शुद्ध झाला, वाळवी गेली. जा जा, लवकर जा. मित्रा, अगदी देवासारखा धावून आलास बघ. आनंदी, म्हणजे स्वामीच माझ्या मित्राचं रूप घेऊन आले होते आपल्याला सोडवायला. धन्य आहात तुम्ही स्वामी. आनंदी, चल आता स्वामी स्थानावर जाऊन सगळं खरं काय ते सांगूया. चल. अप्रतिम, दोन्ही चित्र अगदी तशीच आहे. पहा, मी काढलेलं हुबेहूब चित्र. आता सांगा, आमच्यात कोण सरस? आधी जे चित्र काढलं होतं ते कोणी काढलं, कसं ठरवणार? मुकुंद, नक्कल आणि सर्जनशीलता यात फरक असतो. नक्कल हात करतो आणि सर्जनशीलता हृदयातून उतरते. शिव शंकर शंभा. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी.
शिव शंकर शंभो. मुकुंद तू सराव करून नक्कल केलीस. तुझ्या चित्रात तुझा स्वार्थ दिसतो आणि अंबिकाला चित्रात भक्ती आणि कलेचा संगम आहे. इथं समर्पण उतरलं म्हणून हे चित्र जिवंत झालं. स्वामी, अंबिका तुमची भक्त आहे म्हणून तुम्ही चमत्कार करून तिला जिंकवलं आणि मला हरवलं. आम्ही अंबिकाच्या बाजूने कौल दिला असं म्हणणं ना तुझं. सर, तुझ्या आई वडिलांनी सुद्धा हिची बाजू घेतली तर त्यांना खोटं ठरवशील. श्री स्वामी समर्थ. आई बाबा, तुम्ही इथे कसे? राजे साहेब, आम्ही इथे सत्य सांगायला आलो आहोत. मुकुंदाने आम्हाला खोलीत कोंडून ठेवलं होतं. अंबिकाच्या कलेचा गैरवापर करून स्वतःचं नाव कमवण्याचा प्रयत्न केला होता त्याने. राजे साहेब, आम्ही चूक केली आहे, पण उशिरा का होईना जागे झालोय. मुकुंद, हे सत्य आहे का? त्याला अटक करा. आता वेळ आली आहे सत्य उलगडण्याची. अंबिका, तू गोवर्धनची केवळ शिष्या नाहीस तर याची वारसदार देखील आहेस. अंबिका, आम्हाला माफ कर. आम्ही तुला नाही ओळखलं. आमच्याकडून तुझ्यावर अन्याय झालाय बाळा. आई बाबा, माझ्या मनात कोणताही राग नाहीये. या होळीमध्ये सगळा राग द्वेष सगळं जळून जाईल. अंबिका ही गोवर्धनची खरी वारसदार आहे. आम्ही कायम तुला संकेत देत होतो पण तू ओळखला नाहीस. तू मला मात्रा देतोयस खरी, पण त्याचा मोबदला देण्याकरता माझ्याकडे काही नाहीये. मी फक्त सत्य समोर आणण्याचं काम केलंय. आता तुझा मुलगा आहे, त्याचं काय करायचंय तू ठरव. स्वामी, त्या रूपात पण तुम्हीच? आम्ही आमच्या भक्ताला कधीच एकटा सोडत नाही. स्वामी, स्वामी आशीर्वाद द्या. या घरात कलेचा वारसा अंबिकाच्या मुलाच्या रूपाने चालू राहू दे. अंबिका आणि निरंजन, तुम्हाला पुत्ररत्न प्राप्ती होईल. पण कलेला संघर्षाचा शाप असतो. तुमच्या मुलाला त्याच्या वयाच्या 10व्या वर्षी एका मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. स्वामी, मी तुमची भक्त आहे.
तुम्ही आता जसे आमच्या पाठीशी आहात ना, तसेच 10 वर्षानंतर आमच्या मुलाच्या पाठीशीही उभे राहा, ही खात्री आहे मला. श्री स्वामी समर्थ. स्वामी, आपण होळी प्रज्वलित करा. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शिव शंकर शंभो. स्वामी, अहो हे काय करताय तुम्ही? म्हणजे ह्या माठातलं पाणी त्या माठात ओतताय, असं का? हा माठ नाही, खडा आहे, खडा. मला वाटतं स्वामीदेव कुणा भक्ताच्या भल्याची रचना आखत असणार. हो, पण माझ्या भल्याची रचना कधी करणार आहेत कोण जाणे. इतक्या वेळा संधी दिली तुला. संधी? स्वामी, नेहमी मला अद्दलच घडवलीत तुम्ही. संधी दिली म्हणे. नाही हं कपिलाताई, दरवेळी तुम्ही तुमच्या मूर्खपणापायी मिळालेली संधी गमावलीत. संधी म्हणजे केवळ लाभ नाही, परीक्षा असते कपिले. आज पुन्हा एकदा संधी येतोय. खरंच स्वामी? हो, पण लक्षात ठेव, घडा जेव्हा भरलेला असतो तेव्हा शांत असतो आणि जेव्हा रिकामा असतो तेव्हा आवाज करतो. चला आमच्या बरोबर. हो चला. थांब थांब, या दाराच्या आत भरपूर सोनं आहे. तुम्ही आज जाऊन तुम्हाला हवं तेवढं सोनं घेऊन बाहेर येऊ शकता. अट मात्र एकच, आतमध्ये फक्त एकदा जाता येईल. एकदा बाहेर आलं की परत जाता येणार नाही. पहिले कोण जाणार? मी जाते. सोनं 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 सोनं. वा वा वा, सोन्याचे बेटा, एवढं सगळं सोनं. कपिले, आयुष्यात आता कसलीच ददात नाही. आयुष्य एकदम सुखात जाणार आता. आता हे सगळं एका गोणीत भरतो आणि आम्ही सगळं बाहेर घेऊन जातो. अरे बापरे, तिथे पण आहे. सोनं 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 सोनं. कुठून करू सुरुवात? कुठून करू सुरुवात? सोन्याच्या विटेपासून करते. सोन्याची वीट, सोन्याची वीट, सोन्याची वीट. अजून सोनं? हे सोनं काही कमीच होत नाहीये. नाही, आम्ही अजून भरणार. काय ग, बाहेर येणार आहेस की आताच थांबणार आहेस? आले आले. सोनं
झालं का समाधान? नाही ना स्वामी, अहो अजून खूप सोनं आहे, पण गोणी एकच होती ना, त्यामुळे सगळं काही घेता आलं नाही सोनं. कपिला ताई, अहो एवढं मिळालंय ना, मग राहा की समाधानी. अहो 7 जन्माला पुरेल हे तुमच्या. सुंदरे, आता तू जा. स्वामी देवा, नको, मला आता कसलाच मोह राहिलेला नाही. अगं जा, हवं तर जे सोनं आणशील ते गोर गरिबात वाटून दे. जा. स्वामी देवांना माहितीये मला मोह नाही. आयतं काही देणं त्यांना मान्य नसतं, तर मग मला का पाठवताय? नक्कीच काहीतरी कारण आहे यामागे.